विषय आपल्या गद्दारांना क्षमा नाही. गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे. आणि जरांगे पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा, जशाच त्याच उत्तर आम्ही देऊ. गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री 1:30 वाजता रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे. सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गद्दारांना क्षमा नाही. गेल्या काही दिवसापूर्वी पुन्हा एकदा ज्यावेळेस मनोज जरांगे यांना अंतरवालीमध्ये उपोषणाला बसायचं होतं, तत्पूर्वी तेथील डॉक्टर रमेश तारक याने गावातील गावकऱ्यांच्या खोट्या सह्या घेऊन जालन्याच्या SP साहेबांना ते निवेदन दिलं की तुम्ही जरांगे पाटलांना आमच्या गावात उपोषण बसायला परवानगी देऊ नका. याचा सरळ अर्थ होतो डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे आणि याने मराठा आरक्षणाला विरोध केला. ही गोष्ट आमच्या जिवारी लागली. हे आम्हाला पटलं नाही. त्याचं मी आज तोंड काळं केलं. आज फक्त तोंड काळं केलं. याच्यानंतर जर मराठा आरक्षणाला आणि जरांगे पाटलाबद्दल काही बोलाल तर याद राखा, जशाच त्याच उत्तर आम्ही देऊ. नाही, गावकऱ्यांचं मी स्पष्ट करतो, आंतरवाली सराटीत गावकऱ्यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं. त्यांचा अजिबात या आंदोलनाला असेल, या उपोषणाला असेल, आमच्या मागण्याला असेल, अजिबात त्यांचा विरोध नव्हता. सर्व गावकऱ्यांचे मी आभार मानतो. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. परंतु डॉक्टर रमेश तारकने काय केलं, त्यांच्या खोट्या सह्या घेऊन, आता गावकरी म्हणल्यानंतर साहजिक त्याला सगळं नाव माहीत असणार, त्याला सगळ्याचं नाव लिहिलं, समोर डमी सह्या केल्या. जर गावकऱ्यांचा विरोध असता तर त्या दिवशी रात्री 1:30 वाजता 1 ते 1:30 वाजता भर पावसात गावातल्या लक्ष्म्या, गावातल्या महिला दादाला भेटायला आल्या नसत्या. आम्ही गावचे सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर होतो. तिथं रात्री 1-1:30 वाजता महिला भर पावसात आल्या होत्या की दादा तुम्ही अंतरवाली सराटी सोडायची नाही, उपोषण आमच्याच गावात करायचं. हा आग्रह करण्यासाठी, ही विनंती करण्यासाठी सर्व लक्ष्म्या सरपंच पांडुरंग तारक यांच्या शेतावर आल्या होत्या. त्याचा मी साक्षीदार आहे, पोपटराम साक्षीदार आहे. जर गावकऱ्यांना त्रास झाला असता, जर गावकऱ्यांचा विरोध असता तर लक्ष्मी आल्या नसते त्यांना विनंती करायला. त्याचा मी साक्षीदार आहे. याचा अर्थ डॉक्टर रमेश तारक हा सरकारचा हस्तक आहे, त्याला सोडणार नाही आम्ही. 100% आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय रमेश तारकने विरोध केला नाही. रमेश तारकने याच्यामध्ये आर्थिक हित साधलेलं आहे. बरेचसे पुरावे आमच्याकडे नाही, पण 100% आम्हाला विश्वास आहे, खात्री आहे. ही शक्यता नाकारता येत नाही. 100% आर्थिक व्यवहार झालेला आहे आणि आर्थिक व्यवहारातूनच हे घडलेलं आहे. तुम्हाला असं वाटतं की आर्थिक व्यवहार घडले त्यामुळे डॉक्टर तारकांनी ही भूमिका घेतली? 100%. आता त्या ग्रामपंचायतीचा जर ठराव त्या दिवशीचा आपण पाहिला तर त्यामध्ये मला वाटतं काही वोट त्यांच्या विरोधात पण होते आणि काही वोट त्यांच्या समर्थनात. नाही, मी पुन्हा स्पष्ट करतो, ग्रामपंचायत एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. तिला काय अधिकार घ्यायचे हा सर्व अधिकार हा ग्रामपंचायतीचा असतो. त्यामुळे त्यांच्या त्या लिगल याच्यामध्ये मी बोलू शकत नाही. मी स्पष्टपणे सांगतो, डॉक्टर रमेश तारकला काळं याच्यामुळे फासला आम्ही, जरांगे पाटलाला गावात बसायची परवानगी देऊ नका याचा सरळ अर्थ होतो याचा मराठा आरक्षणाला विरोध आहे. आमच्या ज्या 55 ते 56 लाख रुंदी सापडल्या, सरकारच्या पायाखालची वाहू सरकली, सरकारला काही करता येतं. त्यामुळे आमचेच लोक म्हणजे रमेश तारक देखील दौऱ्यात फिरलेले आहे, दौर होते ते दौऱ्यामध्ये. पण आज अचानक काय घडलं की सरकारने ते माणूस फोडला ना आणि आमच्यावर उभा केला. त्यामुळं समाजाच्या हातातोंडाशी आलेला घास कुठंतरी हिरवला जातोय का याची भीती आम्हाला वाटली. हे जिव्हारी लागली आमची गोष्ट आणि आम्ही रमेश तारकला काळं फासलं. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून अशा गद्दारांना जाहीर इशारा देऊ इच्छितो, आज फक्त काळं फासलं. यानंतर जर आरक्षणाला विरोध कराल आणि जरांगे पाटला विरोध कराल तर जशास तसं उत्तर आम्ही देऊ. तुमची गय केली जाणार नाही. गद्दारांना क्षमा नाही. तुम्ही आताच म्हणालात की आंदोलनाच्या दरम्यान दौऱ्यामध्ये तुम्ही सोबत होता. हो,
काय तुमचं जुन्या काही बोलणं तुमचं झालं असेल किंवा तुमच्या काही आठवणी तुम्हाला आठवतात का? काय सांगाल त्यांच्याबद्दल आणि तुमच्या त्यांच्याबद्दल काय सांगायचं, सर्वसामान्य लोक, समाजामध्ये काय काय गोष्टी सर्वसामान्य समाज बांधवांना ते दादाला भेटू देत नव्हते. हो, तिथं कुठे संशय आम्हाला याचा की भेटू का देत नाही. अच्छा. हा, सर्वसामान्य लोकांना दादाला जेव्हा भेटायला यायचे, दादा बिझी आहे, दादा अमुक आहे, दादा झोपलेले आहे, काही खोटे कारण सांगून समाजामध्ये परतून लावायचे. बरेच कारण त्याचे. हा, गावातल्या गावकऱ्यांच्या खोट्या सह्या त्यांनी घेतलेल्या आहे. जरांगे पाटलांच्या जवळचे म्हणून सगळं तुमच्याकडे पाहिलं जातं. मग तुम्ही जे आजचं हे प्रकरण केलं याच्यावर जरांगे पाटलांची काही प्रतिक्रिया आली आहे का? नाही, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. त्यावर दादाच बोलतील. यावर बोलणं मी संयुक्तिक नाही. माझ्या मनाला जे पटलं मी ते छातीत ठोकून केलं, बस. होणाऱ्या सर्व परिणामाला मी सुनील कोटकर समोर जायला तयार आहे. हा. तुम्ही आणि मनोज जरांगे पाटील यांनी मिळून काही लढ्यांमध्ये सोबत तुम्ही राहिलेले आहात. हो हो. तर त्या दरम्यानच्या आणि आताच्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? नाही, ज्यावेळेस कोपर्डीची घटना घडली त्या लढ्यापासून आम्ही दादासोबत आहोत. दादा एक प्रामाणिक नेतृत्व आहे. माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्यांनी गेल्या 22 वर्षापासून हा लढा लावून धरलेला आहे. हा लढा निरंतर त्यांनी लावून धरलेला आहे. त्यांनी हा लढा पुढे आणलेला आहे. स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून, स्वतःच्या शरीराची चाळणी करून हे व्यक्तिमत्व माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून प्रामाणिकपणे लढा देत आहे. अशा व्यक्तिमत्वाला विरोध करणं हे देखील आम्हाला पटलेलं नाही. रमेश तारकची एक नाही, अनेक गोष्टी आहेत ज्या आम्हाला पटलेल्या नाही आणि त्यातूनच हा रोष समोर आलेला आहे. हे काही एका दिवसामध्ये होत नसतं. पहिली गोष्ट, आता मला वाटतं तुम्ही ते उलगडून सांगितलंच पाहिजे आम्हाला की आता पहिली गोष्ट जी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विरोध केला, पत्र देऊन. हा, याच्या आधीच्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या. त्या ते दौऱ्यात असताना दादासोबत कोणाला बोलू देत नव्हते, दादाच्या गाडीत कोणाला बसू देत नव्हते, गाडीतून उतरून द्यायचे, आम्हाला प्रायव्हेट बोलायचे अच्छा. असं सांगून आम्हाला टाळायचे. दादापासून सर्वसामान्य लोकांना त्यांनी दूर ठेवलेलं आहे. बरेच सर्वसामान्य समाज दादाला भेटायला यायचे. असे अनेक समाज बांधव डॉक्टर रमेश तारखेंनी परतावून लावलेले.